नमस्ते. मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग ग्राफाइट फ्लेक्स टाईप इन ग्रे कास्ट आयर्न. तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत, कोणकोणत्या पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामुळं तुमच्या ग्रे कास्ट आयर्न मधले फ्लेक्सचे टाईप जे आहेत ते बदलतात. हे टाईप्स कुठले कुठले आहेत, कसे असतात, या सगळ्यावरती आपण आज बोलणार आहोत. तर आजचा व्हिडिओ नक्कीच पहा आणि लाईक करा अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण जर बघायला गेलो तर हे टाईप्स कोणकोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा तो अवेअरनेस आजही बऱ्याच मेटॅलर्जिस्ट सो कॉल मेटॅलर्जिस्ट, कारण आजकाल लॅबमध्ये जी मुलं असतात ती बऱ्याच वेळा 12वी BSc किंवा डिप्लोमा झाली असतात आणि त्यांना मेटलर्जी मधलं फारसं नॉलेज नसतं आणि त्यामुळे कदाचित त्यांना हा अवेअरनेस नसतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण आज बनवतोय की कुठले टाईप असतात. ए टाईप, बी टाईप, सी टाईप, डी आणि ई असे 5 प्रकारचे नॉर्मली टाईप हे आपण फ्लेक्स ग्राफाइट मध्ये बघत असतो. त्यातला ए टाईप जो आहे त्याच्यामध्ये आयडियल स्ट्रक्चर हे आपण पाहत असतो. बॅलन्स, स्ट्रेंथ अँड मशनॅबिलिटी असते. हा ए टाईप हा मोस्ट पॉप्युलर टाईप आहे. सगळ्यांना बहुतांशी युनिफॉर्म ए टाईप ग्राफाइट हे लागतं कास्टायनमध्ये. ह्याचं महत्वाचं कारण हे आपण ज्यावेळेस पुढे जाणार आहोत त्यावेळेस बघूच. त्याचप्रमाणे दुसरा टाईप आहे तो बी टाईप आहे. तो त्यामध्ये फास्ट कुलिंग केलं जातं आणि मोर लोकल क्लस्टरिंग अराउंड इलेक्ट्रिक सेल असतात आणि त्याच्यामुळं जे आपण गुच्छ म्हणतो तशा प्रकारचे गुच्छ हे तयार झालेले असतात ग्राफाईटच्या भोवतीने. त्या ह्याला रोजेट असे आपण म्हणतो. सी टाईप मध्ये कार्बनायझेशन झालं असतं. ह्याच्यामध्ये भाल्यासारखे त्रिकोणी आणि जाड फ्लेक्स असतात. हे सी टाईप मध्ये आपण मेनली बघत असतो. ओव्हर कार्बनायझेशन झालेलं असतं त्यामुळे जे फ्लेक्स साईज असते ती जाड झालेली असते, भाल्यासारखी टोकदार झालेली असते. डी टाईप मध्ये व्हेरी फाईन ग्राफाईट असतात. रॅपिड कुलिंग झालेलं असतं, त्याला आपण अंडर कुलिंग असंही म्हणतो. रिड्यूस मेकॅनिकल स्ट्रेंथ असते याच्यामध्ये डी टाईप मध्ये. ई टाईप मध्ये पण शॉर्ट ग्राफाईट असतात आणि कर्ल टाईप ग्राफाईट असतात. व्हेरी हाय कुलिंग रेट असतो. जिथं कुलिंग फास्ट होतं तिथं थिन सेक्शन असतात, तिथं तुम्हाला डी आणि ई टाईपचे ग्राफाईट पाहायला मिळतात. आपण ज्यावेळेस अंडर कुलिंग होतं किंवा फास्ट कुलिंग होतं त्यावेळेस अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला नॉर्मली बघायला मिळतात. तर हे आपण बघतोय ए टाईप जो आहे तो ए टाईप आहे. ह्याच्यामध्ये युनिफॉर्म आहे आणि चारही बाजूनी वेगवेगळ्या दिशेनं हे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात. बी टाईप मध्ये जसं आपण म्हटलं की फुलाच्या गुच्छासारखे रोजेट टाईप हे ग्राफाईट आपल्याला बघायला मिळतं. सी टाईप मध्ये इथं आपण बघत असाल टोकदार आणि जाड प्रकारचे फ्लेक्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. डी आणि ई मध्ये जे ग्राफाईट असतात हे स्मॉल असतात आणि हे एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये असतात आणि त्याच्यामुळं या पर्टिक्युलर डी आणि ई टाईप मध्ये क्रॅकिंग टेंडन्सी ही असते. त्याचप्रमाणे तुमची स्ट्रेंथ कमी झाली असते, ब्रिटलनेस वाढलेला असतोय. त्यामुळे नॉर्मली CDE हे लोक अवॉइड करायला सांगतात, कारण सी मध्ये पण जाड फ्लेक्स साईज असल्यामुळं आणि एका डिरेक्शन मध्ये सी आणि डी डी आणि ई मध्ये बेसिकली एका डिरेक्शन मध्ये आपल्याला हे जे ग्राफाईट फॉर्मेशन असतं त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की तिथं जर लोड अप्लाय केला तर त्या या डिरेक्शन मध्ये कास्टिंग तुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डी आणि ई टाईप ग्राफाईट हे नॉर्मली कस्टमर घेत नाही, कस्टमर अवॉइड करतो. त्याला डी आणि ई टाईप नको असतं आणि त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा असतो तो ए टाईप ग्राफाईट कसं येईल ह्याच्यावरती हा आपला फोकस असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर तुम्हाला इथं दिसतंय की ए टाईप युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. जसं ऑलरेडी आपण बोललो, हाय डिग्री ऑफ न्यूक्लिएशन. याच्यामध्ये इनॉक्युलेशनचा इफेक्ट खूप महत्वाचा आहे, न्यूक्लिएशन खूप महत्वाचा आहे. कार्बन इक्विव्हॅलंट हा ऑप्टिमाइज करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा तो खूप जास्त आणि खूप कमी अशा रेंजमध्ये ठेवून चालत नाही. तो ऑप्टिमाइज करणं गरजेचं आहे. मुख्य इनॉक्युलेशन आणि न्यूक्लिएशन खूप महत्वाचं आहे. तुमचा कुलिंग रेट हा प्रॉपर असायला पाहिजे. त्यामुळे नॉकआउट सुद्धा तुमचं योग्य पद्धतीनं तुम्ही ऑर्गनाईज करायला पाहिजे. तुमचा ऑलॉय ॲडिशन किंवा ऑलॉयचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते योग्य पद्धतीनं पाहिजे. त्याचप्रमाणे कुठेही तुम्ही मेटल ऑक्सिडाइज होणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. मेटल होल्ड होणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि या सगळ्याचा नक्कीच उपयोग असा होतो की तुम्हाला ए टाईप ग्राफाईट मिळतं. पिगॅनचा वापर योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह होण्यासाठी ते खूप गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तुम्हाला ए टाईप ग्राफाईट हे नक्कीच मिळू शकतं.
बी टाईप हे ग्राफाईट हे ह्याची सेल साईज ही लार्ज असती. इफेक्टिव्ह सेल साईज इज लार्ज बिकॉज ऑफ लो डिग्री ऑफ न्यूक्लिएशन. तर बी टाईप मध्ये लो डिग्री ऑफ न्यूक्लिएशनचा अर्थ सरळ सरळ आहे की तुमचं इनॉक्युलेशन हे प्रॉपर झालेलं नाही आहे. मे बी पिगॅन कमी वापरलंय, इनॉक्युलेशन प्रॅक्टिस बरोबर नाही आहे, इनॉक्युलेशनचं पर्सेंटेज व्यवस्थित नाही आहे, इनॉक्युलेशन फेड झालंय. अशा अनेक गोष्टी तर असू शकतात. फाईन फ्लेक्स फॉर्म्स center of the rosette become ectatic solidification began at large undercooling. इथं परत एकदा लार्ज अंडरकुलिंगचा भाग आहे. ऑल्सो नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लेक ग्राफाईट इन्क्रीजेस ब्रिटलनेस ऑफ द कास्टिंग. इथं परत एकदा जो भाग आहे तो ब्रिटलनेस कास्टिंगचा वाढला जातो, साऊंडनेस कमी होतो, न्यूक्लिएशन इनप्रॉपर असतं, अंडरकुलिंग असतं. या सगळ्याचे इफेक्ट असे होतात की तुम्हाला कास्टिंगची जी लाईफ पाहिजे ती लाईफ मिळत नाही, ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज पाहिजे त्या मिळत नाहीत. आणि म्हणून नॉर्मली आपण सगळेजण ए टाईप ग्राफाईट वरती जास्त फोकस करतो. तीच गोष्ट या इथं पण आपण मांडलेली आहे. इथं फोटो पण तुम्ही जर बघत असाल तर ए टाईप ग्राफाईट हे सगळ्या बाजूनी तुम्हाला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड दिसते. बी टाईप मध्ये तुम्हाला रोजेट दिसत आहेत, फुलाचे गुच्छ दिसत आहेत, जे अंडर कुलिंग दाखवत आहेत, फास्ट रॅपिड कुलिंग दाखवत आहेत. सी टाईप मध्ये आपण जसं म्हटलं की सुपर इम्पोज फ्लेक्स साईज असते, रॅन्डम ओरिएंटेशन असते, ह्याच्यामध्ये किश प्रायमरी ग्राफाईट असतात आणि ज्याला म्हणतो आपण की कार्बनचं पर्सेंटेज वाढलं जातं. कार्बन हा हायर साईडला जर गेला तुमचा तर नक्कीच कार्बन एकमेकावरती जाऊन त्याच्या फ्लेक्स ज्या आहेत त्या एकमेकावरती जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे जो फ्लेक्सचा साईज आहे तो वाढला जातो आणि तो जो जाड झालेला साईज आहे, भाल्यासारखा टोकदार झालेला साईज आहे, तो नक्कीच तुमच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत तो हॅम्पर करतो. त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला जे काही एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत त्या पर्टिक्युलर ग्रेडचे ते रिझल्ट तुम्हाला मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं जो सी टाईप ग्राफाईट आहे हा सुद्धा तुम्हाला नको आहे. डी आणि ई टाईप बद्दल ऑलरेडी आपण बोललो की डी आणि ई टाईप तुम्हाला अंडर कुलिंग झाल्यामुळं फास्ट सॉलिफिकेशन झाल्यामुळे तयार होतो. इन प्रेझेन्स ऑफ टिटॅनियमचा पण ह्याच्यामध्ये कुठेतरी रोल असतो. टिटॅनियम जर तुमच्या कास्टिंगमध्ये वाढलं तर डी आणि ई टाईप ग्राफाईट तुम्हाला ते प्रमोट करत असतं. त्यामुळं डी आणि ई टाईप ग्राफाईट जर तुम्हाला कमी करायचं असेल तर न्यूक्लिएशन प्रॉपर पाहिजे, तुमचा कुलिंग टाइम हा प्रॉपर पाहिजे, त्याचप्रमाणे इनॉक्युलेशन हे महत्वाचा भाग आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित मॉनिटर केल्या, मॅनेज केल्या, मेंटेन केल्या तर नक्कीच तुम्हाला डी आणि ई सी डी ई टाईपचे ग्राफाईट हे मिळणार नाही. जसे इथं बघतोय आपण सी टाईप ग्राफाईट मध्ये ते बघत असाल तर तुम्ही फ्लेक्सची साईज वाढलेली आहे, बाल्यासारखा जाड फ्लेक्स झालेला आहे. आणि हे एक डेंजरस असतं. कायम नेहमीच लक्षात घ्या की याच्यामुळे तुमची टेन्साईल स्ट्रेंथ किंवा प्रॉपर्टीज या कमी होतात आणि त्याचा नक्कीच तुमच्या कास्टिंगच्या क्वालिटीवरती इफेक्ट होतो. डी आणि ई टाईप हे तर फ्लेक्स साईज खूप लहान असते आणि ओरिएंटेशन जर बघितलं तर ह्याच्यामध्ये स्पेसिफिक डिरेक्शनला ओरिएंटेशन असतं, त्यामुळे इथं क्रॅक टेंडन्सी वाढती आणि त्याच्यामुळं तुमच्या कास्टिंग क्वालिटीचा वरती डायरेक्ट एक इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे तुमच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज तुम्हाला मिळत नाहीत आणि त्यामुळे कस्टमर हे डी टाईप आणि ई टाईप ग्राफाईट हे अजिबातच नको म्हणत असतं. ऑलमोस्ट 0% पाहिजे असं कस्टमरचं म्हणणं असतं किंवा अगदी स्ट्रेसेसमध्ये पाहिजे असं म्हणणं असतं. कारण हे डायरेक्टली तुमची कास्टिंगची जी स्ट्रेंथ आहे किंवा टफनेस आहे तो टफनेस तुमचा ड्रॉप करतं आणि त्याच्यामुळं तुमच्या कास्टिंगची क्वालिटी ही खराब होते. तर याचा व्हिडिओ बेसिकली होता तो टाईप्स काय असतात, कशा प्रकारचे असतात, ते कसे दिसतात मायक्रोस्ट्रक्चरमुळं, ते टाईप्स आपल्याला अवॉइड करायचे असतील किंवा ते टाईप्स काय येतात हे बऱ्याच वेळा असं होतं की आपण डी टाईप ई टाईप बघतो पण का डी टाईप आणि ई टाईप माझ्या मायक्रोस्ट्रक्चरमध्ये का आला हे आपल्याला समजत नाही. तर ते अंडर कुलिंग असतं, फास्ट नॉकआउट किंवा फास्ट रॅपिड फास्ट कुलिंग झालेलं असतं, कार्बन इक्विव्हॅलंट खूप कमी असतो, सेक्शन थिकनेस बारीक असतो. अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम असतात की ह्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी काय करायचं, तर ए टाईप आणण्यासाठी आपण जर काय करायचं असेल तर तुम्हाला इनॉक्युलेशन प्रॉपर करायला पाहिजे, तुमचा सेक्शन थिकनेस हा चांगला युनिफॉर्म असायला पाहिजे, तुमचा कुलिंग रेट हा प्रॉपर तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे, न्यूक्लिएशन हे तुमचं खूप चांगलं असायला पाहिजे. त्यासाठी तुमचा जो चार्ज मिक्स आहे त्याच्यावर पण तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या, तुमचं मेटल होल्ड नकोय किंवा ऑक्सिडेशन नकोय, या सगळ्या बारक्या 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 ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे डी ई सी आणि बी टाईपचे ग्राफाईट अवॉइड करण्यासाठी मदत होईल
अशी खात्री मला आहे. ए टाईप ग्राफाईट तुम्ही आणू शकाल आणि नक्कीच ह्याचा सगळ्याचा फायदा तुम्हाला तुमच्या या स्टँडच्या प्रोडक्शनमध्ये होईल, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये होईल अशी आशा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.